भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार यांचं नुकतंच एका बँकेच्या ब्रँड अँबॅसेडर नियुक्ती झालेली आहे. मित्रांनो, आपल्या या संदर्भात या प्रकारचा प्रश्न विचारतील. सगळ्यांनी प्रश्न बघायचा आहे. नुकतीच पीएनबी म्हणजेच मित्रांनो लक्षात ठेवायचं पंजाब नॅशनल बँक. तर पीएनबीच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा की दीप्ती शर्मा. मित्रांनो, बरोबरचं उत्तर असतं लक्षात ठेवायचं त्या म्हणजे हरमनप्रीत कौर. आपण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहेत. ओडीआय महिला विश्वचषक आत्ताच नुकताच 2025 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नियुक्ती 1 डिसेंबर 2025 रोजी झालेली आहे. हरमनप्रीत कौर ज्या आहेत त्या पंजाब राज्याच्या रहिवासी आहेत. लक्षात ठेवायचं. आणि त्यांना 2017 साली अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं मित्रांनो की 2025चा वर्ल्ड कप जिंकल्यापासून प्रत्येक महिला खेळाडू चर्चेमध्ये आहे. आणि त्यातच लक्षात ठेवा, तुम्हाला अजून एक प्रश्न दिलेला आहे ते सोडवण्यासाठी. हरियाणा राज्य महिला आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय व्यवस्थित 4 बघून घ्या. याचं बरोबरचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका. आणि याच प्रकारचे व्हिडिओ आवडले असतील किंवा पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.